श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 12वा सीता हनुमंत संवाद. ओम श्रीराम. सीता माता हनुमंतांना विचारतात की आपण कोण आणि काय कारणाने इथे आला आहात, तेव्हा माझी ही भ्रांती दूर करा. तेव्हा हनुमंत प्रभू श्रीरामांचे वर्णन करू लागतात की प्रभू श्रीराम हे चैतन्याचा ओतीव पुतळा आहेत. त्यांचे ललाट हे सुमंगल असे ब्रह्म आहे व त्यांचे हृदय व चित्त जणू सतचित सुख घन आहे. त्यांचा कंठ जणू शंख स्वरूप आहे व त्यांच्या शंखरूप कंठामधून ओंकार रूप सप्तस्वरांचे जीवन प्रवाहित होत आहे. श्रीराम प्रभू व लक्ष्मण हे वैराग्याचे विशुद्ध प्रतिमा आहेत. ते दोघे अभिन्न आहेत. अशा प्रकारे ही सर्व रामस्तुती ऐकून सीता माता आनंद विभोर झाले आहेत. त्या आनंदात त्यांनी हनुमंताला चिरंजीवी होशील असे दिव्य वरदान दिले आहे. त्या पुढे म्हणतात की तुला कळी काळाचीही भीती राहणार नाही व तीनही लोकी यशस्वी होशील. देवा मानवा सुखद होशील, राक्षसांचा विनाश करशील आणि असे आणखी काही वरदान त्यांनी हनुमंतास दिले आहेत. त्यानंतर सीता माता हनुमंतास म्हणतात की माझी आणि श्रीरामांची भेट घडवून आण, मी तुझी ओवाळणी करेन. एवढेच नाही तर मी तुझे दास्यत्व पत्करीन. तेव्हा हनुमंत म्हणतात की हे माते, आता दुःख करू नकोस. जसे प्रभू श्रीरामांनी मला मुद्रा खून म्हणून दिली तसेच तू ही खून म्हणून काहीतरी दे किंवा आज्ञा कर, मी लगेच माझ्या खांद्यावर बसवून श्रीरामांची भेट घडवून आणतो. तेव्हा सीता म्हणतात की परपुरुषाचा स्पर्श न मजला. मग हनुमंत म्हणतात हे माते, मी ब्रह्मचारी आहे. माझी ही कासोटी मातेच्या गर्भातूनच मला प्राप्त झाली आहे. माझी कासोटी म्हणजे माझ्या शरीराचा एक भाग आहे. हे जो ओळखेल, माझी कासोटी म्हणजे माझ्या शरीराचा एक भाग आहे. माझ्या अंजनी मातेने मला तेव्हाच सांगून ठेवले होते की माझी कासोटी हा माझ्या शरीराचा एक भाग आहे. हे जो ओळखेल तोच माझा स्वामी सद्गुरू सर्व काही असेल. जेव्हा श्रीराम प्रभूंची व माझी प्रथम भेट झाली तेव्हाच प्रभू श्रीरामांनी हे ओळखले. मग मला माझ्या मातेने जी खूण सांगितली होती त्याची आठवण झाली व आता तेच प्रभू श्रीराम माझे स्वामी व सर्वस्व आहेत. तेव्हा मग सीता माता म्हणतात की तुला प्रभू श्रीरामांची काय आज्ञा आहे. माझा शोध घे किंवा मला घेऊनच ये. मग हनुमंत म्हणतात की श्रीरामांची आज्ञा आहे की फक्त सीतेचा शोध घे. मग हे माते, आता मला खून म्हणून काहीतरी द्या. तेव्हा सीता माता त्यांना आपल्या वेणीतील सुवर्णमणी खून म्हणून देतात. आता आपण या अध्यायातील जो उर्वरित भाग आहे म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू, हा भाग आपण पुढल्या अध्यायात पाहणार आहोत. आता
हा जो कथेचा भाग झाला आहे याचे सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे सीता माता हनुमंतांना विचारतात की आम्ही वनवासात होतो तेव्हा तुम्ही नव्हते, म्हणजे मी तुम्हाला कधीच पाहिलेलं नाही, तर तुम्ही कोण आहात आणि इथे काय म्हणून आला आहात? तेव्हा ही जी माझी भ्रांती आहे ना, ही जरा दूर करा. तर हे खूप अवघड आहे. सीतामातांना भ्रांती पडू शकते, मोठा प्रश्न आहे ना. परंतु ह्या ज्या कथा असतात ना, ह्या सगळ्या आपल्याला शिकवण्यासाठी असतात. यातनं आपण सार घ्यायचं असतं. त्यांना कशी भ्रांती पडेल बरं? जी परब्रह्माची चित्शक्ती आहे तिला भ्रांती कशी पडेल? परंतु आपल्यासारख्या जीवांना, आता आपण हे पाहतोय, हे रामायण माझ्या ठिकाणी कसं घडतं, म्हणजे साधकाला भ्रांती पडू शकते. म्हणून इथे कथेत सुद्धा सीतेला ही भ्रांती पडली. म्हणजे भ्रांती म्हणजे काय की हे कोण आहेत? आता हनुमंत कोण आहेत? म्हणजे सीतामाता हे चित्शक्ती आहेत, हनुमंत हे प्राण आहेत. आपण सीतामाता चित्शक्ती स्वरूप परमशांती म्हटले आणि हनुमंतांना प्राण म्हटले, तर हा प्राण चित्शक्तीमधून निर्माण झालेला आहे. तर त्या चित्शक्तीला कशी बरं भ्रांती पडेल हा कोण आहे म्हणून? परंतु कथेच्या दृष्टीने ते बरोबर आहे. तर ही माझी भ्रांती दूर करा म्हणतात. तेव्हा हनुमंत मग परब्रह्माचं वर्णन करतात. परब्रह्म कोण आहे? श्रीराम. श्रीराम कोण आहेत? साधकाच्या दृष्टीने आत्मस्वरूप सद्गुरू. म्हणजे आपल्या सद्गुरूंचं इथं ते वर्णन करतात की श्रीराम कसे आहेत. श्रीराम म्हणजे चैतन्याचा ओती व पुतळा आहेत. सुमंगल असे ब्रह्म आहे. त्यांचं हृदय जणू सत चित घन. घन, सत आणि चित जेव्हा घन स्वरूपात होतं तेव्हा तिथे त्याचं स्वरूप हे आनंद स्वरूप असतं. म्हणजे परब्रह्माचं जेव्हा आविष्करण व्हायचं असतं तेव्हा त्याच्या 3 अवस्था निर्माण होतात: सत, चित आणि आनंद. असा हा श्रीराम आहे असं हनुमंत इथं वर्णन करतात. शिवाय या परब्रह्माच्या म्हणजेच या श्रीरामाच्या जो कंठ आहे ना, तो शंखासारखा आहे, शंखस्वरूप आहे. शंखातून कसा ध्वनी निघतो? आपण शंख वाजवल्यानंतर शंखामधून जर शंख व्यवस्थित वाजवला ना, तर त्यातून सप्तस्वर बाहेर पडतात. असं हे श्रीरामाचा कंठ आहे. आणि ते पुढं म्हणतात की श्रीराम आणि लक्ष्मण हे वैराग्याची विशुद्ध प्रतिमा, म्हणजे वैराग्य स्वरूप हे चित्र आहे, फोटो आहे, वैराग्यच आहेत. असं हे सगळं वर्णन सांगितल्यानंतर सीतामाता आनंद विभोर होतात. का नाही होणार? कारण ज्या परब्रह्माची चित्शक्ती अभिन्न अंग आहे, शक्ती परब्रह्माची शक्ती ही अभिन्न अंग आहे, ती आनंद विभोरच होणार ना. आणि आनंद ही तिसरी अवस्था. हे दोन्हीही अवस्थेनंतर त्यांचं जेव्हा मिलन होतं चित सत आणि चितचं, तेव्हा आनंद स्वरूप निर्माण राहतं. त्यामुळे ते आनंद विभोर झाल्यात. आणि त्यामध्ये त्या हनुमंताला चिरंजीवी होशील असा वर देतात. या रामायणात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. श्रीरामाने हनुमंताला रामदूत आणि साधकाच्या दृष्टीने गुरुपुत्र ही पदवी दिली किंवा ही मुद्रा दिली. परंतु इथे सीतामाता हनुमंतांना चिरंजीवी मुद्रा श्रीराम देऊ शकत नाही, त्या सीतामाता इथे देत आहेत. तर ह्या का हा अधिकार सीतेला का आहे, श्रीरामांना का नाही? हा जो भाग आहे ना, आपण साधकाच्या दृष्टीने सविस्तरपणे पाहणारच आहोत. परंतु ती थोडक्यात सांगतो की श्रीराम जी मुद्रा किंवा जी पदवी देऊ शकले नाही ती सीतामाता का देतात? कारण आपण पाहिलं वर की सीतामाता ह्या चित्शक्ती आहेत. परब्रह्माचे आपण पाहिले 3 भाग, 3 अवस्था. जेव्हा परब्रह्म थोडं खाली उतरतं, आविष्करण करायला सुरुवात करतं,
तेव्हा सच्चिदानंद ही अवस्था निर्माण होते. म्हणजे सत चित आनंद, त्याच्या खाली आणखी उतरतं तेव्हा ही ब्रह्म अवस्था होते. ब्रह्म अवस्था झाल्यावर अवतार घेतात. श्रीरामाने परब्रह्म सच्चिदानंदातून ब्रह्म या अवस्थेत उतरलं आणि ब्रह्म अवस्थेत उतरल्यानंतरही सगळे अवतार म्हणजे राम, कृष्ण, हनुमंत सगळे 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 ब्रह्म अवस्थेत उतरल्यानंतर अवतार घेतात. आणि ब्रह्म अवस्थेतून खाली उतरलं की विश्वात्मा, विश्वात्म्यातून खाली उतरलं की माझा प्राण किंवा माझा आत्मा. तर जी चित शक्ती आहे, सत म्हणजे राम, चित म्हणजे सीता, आणि त्या चित शक्तीतून प्राण तत्व निर्माण होतं. आणि प्राण ह्या सगळ्या विश्वाला निर्मिती करतं किंवा विश्व अस्तित्वात येण्यासाठी प्राणाची खूप आवश्यकता असते. प्राणाशिवाय विश्वाला अस्तित्व नाही, प्राणाशिवाय मला व्यक्तीला अस्तित्व नाही. आणि प्राण हा चिरंजीवीच असतो, परंतु त्याला निर्माण करण्याचा अधिकार फक्त चितशक्तीला असतो. म्हणून ती चितशक्ती त्याला चिरंजीवी हा आशीर्वाद देऊ शकते. इथे सीतामाता का आशीर्वाद देऊ शकतात, तर तिने निर्माण केलेला आहे. चितशक्तीमधून प्राणतत्व निर्माण होतं, म्हणून फक्त तो अधिकार त्या चितशक्तीला आहे. आणि मग सीतामातांना हनुमंत म्हणतात की मग आता सीता, इथे फार महत्त्वाची एक गोष्ट सांगितली की सीतामाता म्हणतात की हनुमंता, माझी आणि श्रीरामांची तू भेट घडवून आण, मी तुला ओवाळणी करेन. आता आपल्याला माहिती आहे आपण ओवाळणी कोणाला करतो, जो विशाल प्रकारचं कार्य करतो, मोठं काम करतो, आपण त्याची ओवाळणी करतो ना. हनुमंतांनी हे रामायणात, मी तर म्हणतो रामायणच हनुमंतामुळे घडतं असं. आणि म्हणून सीता म्हणतात की मी तुझी ओवाळणी करेन, एवढंच नाही तर मी तुझं दास्यत्व पत्करीन. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या चितशक्तीने प्राणतत्वाला निर्माण केलं, किंवा हनुमंत हे सीता मातेचे पुत्र आहेत, कारण ती सीता माता म्हणतात, ती माता आपल्या पुत्राला म्हणते मी तुझं दास्य पत्करीन. हे उलटं कसं? फार मोठ्या अध्यात्मात मोठी गोष्ट आहे. तर इथे शब्दशः अर्थ नाही. हे पहा, ईश्वर भक्ताची कामं करतो की नाही. पांडुरंगाने सोयराबाईचं बाळंतन केलं, अर्जुनाची सारथ्य केलं, अर्जुनाची घोडी धुतली. हे उलटच ना. म्हणजे ईश्वराने भक्ताचं दास्यत्व पत्करलं की नाही. सेवा करणे म्हणजे दास्यत्वच ना. त्याच अनुषंगाने सीतामाता इथे म्हणतात की हनुमंता, मी तुझं दास्यत्व पत्करीन, म्हणजे तुला मी सगळं काही देऊन टाकेन. हनुमंतांनी दिलेलं आहे. हनुमान चालिसामध्ये आहे पहा, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, आसवर दिन जानकी माता. या सगळ्या गोष्टी जानकी मातेने हनुमंतांना दिलेल्या आहेत. हे अशा प्रकारचं दास्यत्व, या अर्थाने दास्यत्व आहे. आणि मी ते पत्करीन. नंतर ते म्हणतात की हनुमंत म्हणतात की माझ्या खांद्यावर बसा, मी घेऊन जातो. तेव्हा त्या पुन्हा परत काय म्हणतात की परपुरुषाचा स्पर्श न मजसी. पुन्हा भेद निर्माण करतात. हे पहा, अध्यात्मामध्ये द्वैत नसेल तर आनंद घेता येत नाही. एकरूप झालं की आनंद कुणी घ्यायचा, अद्वैत झालं तर आनंद कुणी घ्यायचा. म्हणून इथे पुन्हा द्वैत, तू वेगळा आहे हनुमंत, माझा पती वेगळा आहे, मग मी कसा. तेव्हा हनुमंत म्हणतात की मी ब्रह्मचारी आहे, आणि जी ब्रह्मचर्यपणाची जी कासोटी म्हणजे जी संज्ञा आहे ती माझ्या गर्भातूनच मला मिळालेली आहे. आणि बाह्य अंगाने जे लंगोटी आहे, कासोटी म्हणजेच लंगोटी, तो माझ्या शरीराचा भाग आहे. असं जगात कुठे उदाहरण सापडणार नाही की लंगोटी ही शरीराचाच भाग असणे. म्हणजे कथेमध्ये रामायणात एक ठिकाणी असं सांगितलंय की हनुमंतांचं ब्रह्मचर्य असं होतं की हनुमंतांच्या लिंगाचं दर्शन अंजनी मातेलाही झालेलं नाही. असं ब्रह्मचर्य कुठेही पाहायला येणार नाही. इतकं वैशिष्ट्य. याच्या आध्यात्मिक खुणा फार वेगळ्या आहेत. यामध्ये आता आपल्याला इथे शिरायचं नाही, परंतु
मी असा आहे आणि हे जो कोण ओळखेल तो माझा सद्गुरू असेल, हे माझ्या अंजनी मातेने सांगितले आणि हे श्रीरामाने ओळखलं. म्हणून श्रीराम माझं सर्व काय आहे, माझे स्वामी, मालक, सद्गुरू सर्व काय आहे, हे हनुमंत तिथे सीतामातांना सांगतात. आणि हेच या रामायणातील कथेचं सार आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये या अध्यायातील उर्वरित भाग म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू, हे आपण पाहणार आहेत. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.